हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. करंट अफेअर सोबत आपण आता जीएसचा पार्ट पण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर त्यासाठी आपण घेऊन आलेलं आहे लोकसेवा पब्लिकेशनचं PYQ अनालिसिस बुक. आणि या माध्यमातून आपण या सिरीजच्या माध्यमातून जीएसचा पार्ट कशा पद्धतीने कव्हर करायचा ते बघू आपण. तर पहिल्यांदा आपण महत्त्वपूर्ण विषय, ज्या विषयामध्ये आयोग आपल्याला फसू शकत नाही, ज्या विषयाबद्दल आपले जे काही आयोगाची प्रश्नाची मांडणी असते, यामध्ये थोडंसं गोंधळात पाडणारे प्रश्न न दिसता डायरेक्ट टू डायरेक्ट प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. त्यासाठी आपल्याला कंबाईनची जर तयारी तुम्ही करत असाल तर तुम्हाला टोटली तुम्ही फॅक्ट्सवर डिपेंड राहावं लागेल. फॅक्ट्स तुम्हाला काहीही करून पाठ करावं लागेल, काही ट्रिक बनवून पाठ करावं लागेल. त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. लेक्चर पूर्ण बघा, त्यानंतर तुम्हाला कळेलच की कशा पद्धतीने लेक्चर होतं. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की अशा पद्धतीची सिरीज आपण कंटिन्यू करायला पाहिजे की नाही. तर महाराष्ट्र स्थान आणि विस्तार व आकार बघू याबद्दल आलेला प्रश्न, कंबाईन ग्रुप सी मध्ये 2022 आलेला प्रश्न. आता यामध्ये बघायचं काय, मग आता आपण तुमच्याजवळ बुक नसेल तर तुम्ही ही लेक्चर सिरीज बघू शकता. जर बुक असेल तर ते कशा पद्धतीने वाचन करायचं ते पण तुम्हाला कळेल. तर खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? आता हे सिंपल क्वेश्चन विचारला होता ग्रुप सी मध्ये 2022 मध्ये. तर क्षेत्रफळ राजस्थानमध्ये हे सगळ्यांना माहित आहे. मग आता पुढे एखाद्या वेळेस जर बघितलं तर ग्रुप बी मध्ये पण विचारण्याचे चान्सेस आहे. तर भारतात पहिल्यांदा आपण बघू सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य. मग राजस्थान हे सर्वात जास्त क्षेत्रफळाने आहे आणि मध्य प्रदेश 2 नंबर आणि तिसरा महाराष्ट्र. मग असं म्हणू शकतो की आपण क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागते आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा, कारण की उत्तर प्रदेश हे प्रथम आहे. कळलं? तर मग आता हे डेट लक्षात ठेवायची का? हो मित्रांनो, हे डेट लक्षात ठेवायची. 3 राज्याची डेट लक्षात राहील. 3/42/239 अशा पद्धतीने पाठ करायची. 3/42/239 जास्तीत जास्त रिकॉल करा आणि पुन्हा पुन्हा तुम्ही आपण कसं एखादं सॉन्ग कसा म्हणतो पुन्हा पुन्हा, ते ऑटोमॅटिकली आपल्या डोक्यामध्ये सेट होते. तशा पद्धतीने 3/42/239 राजस्थान, मध्य प्रदेश 3/8/313 आणि महाराष्ट्र 3/7/713. सिंपल आहे. मध्य प्रदेश 3/8/313 आणि महाराष्ट्र 3/7/713. ठीक आहे, ह्या बाबी क्लिअर असायला हव्या आपल्या. तर आता मग सर्वात कमी क्षेत्रफळाचे जे काही राज्य आहेत, मग 2च राज्य आहेत, ते गोवा 3702 चौरस किलोमीटर. आता गोव्याची जे काही चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळ, हे आपल्याला पाठच हवे का? कारण की एक छोटं राज्य आहे आणि एकच राज्य आहे. बघा, मग सर्वात कमी क्षेत्रफळाने गोवा 3702 हे याची जे काही चौरस किलोमीटर लक्षात राहू द्या. मग त्यानंतर सिक्कीम आणि त्रिपुरा. आता हे 3 राज्य क्षेत्रफळाचे लक्षात कसे ठेवायचे? तर राम महाराज क्षेत्रफळाच्या बाबतीत लक्षात ठेवा. राम महाराजांचे क्षेत्रफळ अशा पद्धतीने लक्षात ठेवा. क्षेत्रफळाच्या बाबतीत राम म्हणजे राजस्थान, म्हणजेच मध्य प्रदेश आणि महाराज म्हणजेच महाराष्ट्र. राम महाराजाचे क्षेत्रफळ. आणि त्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ जर म्हटलं तर गोसी 3 अशा पद्धतीने ट्रिक लक्षात असू द्या. गोसी 3 म्हटलं तर वारंवार तुम्ही रिकॉल करा, गोसी 3 तर तुम्हाला सर्वात कमी क्षेत्रफळाचे 3 राज्य पण आपल्याला लक्षात राहील. तर जगात भारताचा क्षेत्रफळाच्या बाबतीत 7वा क्रमांक लागतो. बघा, फळाची नेहमी आयुष्यात आपल्या जीवनामध्ये डेली लाईफमध्ये 7 असावी, म्हणून फळाच्या बाबतीत म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा 7वा क्रमांक. इथे पण कन्फ्युज होतो आपण आणि आयोग आपल्याला विचारल्यावर आपल्याला वाटते सिम्पली आपण हे लक्षात राहील आपल्या, आणि हे एवढं काही आयोग विचारणार नाही. आणि जेव्हा विचारला प्रश्न तेव्हा तिथं गोंधळामध्ये आपले जवळपास 10 ते 15 सेकंद विचार करण्यामध्ये जाते आणि राहते किती 55 मिनिटं आपल्याला 100 प्रश्न अटेम्प्ट करावे लागतात. म्हणून कंबाईनमध्ये असे जे काही आहेत हे फॅक्च्युअल म्हणजे फॅक्टवाले हे आपल्या लक्षात असावे. आणि लक्षात ठेवण्यासाठी थोडेफार काहीतरी वेगळ्या प्रकारची विचित्र टिक बनवायची, म्हणजे थोडंसं रिकॉल जरी केलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग रशिया, कॅनडा, चीन हे 3 क्षेत्रफळाच्या बाबतीत 3 नंबरचे, आणि अमेरिका त्यानंतर, आणि 5व्या क्रमांकाचा ब्राझील, आणि ऑस्ट्रेलिया 6व्या क्रमांकाचा, आणि 7व्या क्रमांकाचा भारत. आता यांना कसं लक्षात ठेवायचं? मग तर आरकेसी एबी असं लक्षात ठेवा तुम्ही. कसं? आरकेसी एबी म्हणजे आर म्हणजे रशिया, के म्हणजे कॅनडा, तर सी म्हणजे चायना. सी पण कॅनडाच होते, पण आपण ट्रिकसाठी लक्षात ठेवला. के म्हणजे कॅनडा, सी म्हणजे चायना, आणि ए म्हणजे अमेरिका, बी म्हणजे ब्राझील, आणि ए म्हणजे पुन्हा ऑस्ट्रेलिया, आणि बी म्हणजेच भारत. म्हणजेच आरकेसी एबी असं लक्षात असू द्या.
आता जगातील सर्वात लहान देश, आता तुम्हाला इथं पण प्रश्न बनू शकतो. व्हॅटिकन सिटीची तुम्हाला सरळ सरळ चौरस किलोमीटर विचारेल क्षेत्रफळ. का? कारण की इथे हायलाइट करून दिलंच असंच नाही दिलं सरांनी. तर यामध्ये व्हॅटिकन सिटीला हायलाइट करून देण्याचा एकच उद्देश की राज्यसेवेमध्ये पण तुम्हाला वन लाईनर स्वरूपात येऊ शकतो क्वेश्चन आणि कंबाईन मध्ये पण येऊ शकतो की व्हॅटिकन सिटीची आपण बऱ्याचसा वेळेस विचार केलेला आहे की जगातील सर्वात लहान देश माहित आहे आपल्याला व्हॅटिकन सिटी पण याची जी काय आहे 0.44 चौरस किलोमीटर आहे. तर तुम्हाला तिथेच आपल्या एखाद्या अंकामध्ये फसू शकते की 0.45 0.41 0.42 असं देऊन म्हणजे 0.44 0.44 अशा पद्धतीने लक्षात ठेवा. तर केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास सर्वाधिक क्षेत्रफळ जर म्हटलं आता केंद्रशासित प्रदेशामध्ये तर लडाख हे केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात मोठं क्षेत्रफळ आहे. जम्मू काश्मीर हे दुसरं आहे कारण की 2019 मध्ये दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले, लडाख आणि जम्मू काश्मीर. त्यानंतर अंदमान निकोबार. लज्जा व मान हे केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षात ठेवा. लडाख, जम्मू काश्मीर आणि अंदमान निकोबार. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ लक्षद्वीप आणि चंदीगड हे क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे. आता भारताचे क्षेत्रफळ आपल्याला आवश्यक आहे. आता कंपॅरिझन मध्ये महाराष्ट्रात पण आपण बघून घेऊया. तर भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 असं लक्षात ठेवा. 32,87,263 32,87,263 पुन्हा म्हणायचं. आणि जगाच्या 2.42 आहे. आता 2.42 थोडंसं आपल्याला वाटतं छोटं डाटा आहे, आपण कुठं लक्षात ठेवायची गरज नाही, पण इथेच आपण कन्फ्युजन होतो. मग त्यासाठी पाठच करून घ्यायचा 2.42. आणि आयोगाचा ट्रेंड कसा आहे, जिथे प्रश्न विचारलेला आहे वारंवार तिथेच फिरून प्रश्न विचारतो. यावेळेस तुम्हाला क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्य पहिलं विचारलेलं आहे. विचारू शकते की जगात भारताच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागते. 2 वन लाईन स्वरूपात खूप प्रश्न तर आता आपल्याला भारताचे क्षेत्रफळ हे पाकिस्तानच्या किती पट आहे, 4 पट आहे आणि जपानच्या 8 पट आहे. हे लक्षात असणं आवश्यक आहे आपल्याला मित्रांनो. कारण की आपल्याला 2 प्रश्न असे पडू शकतात की भारताचे क्षेत्रफळ हे पाकिस्तानच्या 4 पट आहे की नाही ते आणि जपानच्या 8 पट आहे की नाही ते. तर आता हे महत्वपूर्ण आहे. आणि भारताचे क्षेत्रफळ चीनच्या किती आहे मग 103 पट. ओके. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले 3 जिल्हे जर म्हटलं आपण आतापर्यंत राज्य बघितले आपण, काय विचारू शकते की आपल्याला राज्य यावेळेस विचारलं तर आता आपण जिल्हे पण महत्वाचे आपल्याला. तर गुजरातमधील कच्छ जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, मोठा. आणि लडाखमधील दुसरा आणि जैसलमेर हे तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानमधील जिल्हा क्षेत्रफळाच्या बाबतीत. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत दृष्टीने सर्वात लहान जिल्हे जर म्हणलं भारतातील तर माहे हे पुद्दुचेरी मधलं आणि मध्य दिल्ली आणि यानम हे पुद्दुचेरी मधील. हे लक्षात असू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान 3 जिल्हे आहेत. आता भारतात सर्वाधिक जिल्हे जर म्हटलं आपण तर सर्वाधिक जिल्हे भारतात कुठे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये 75 जिल्हे आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश 1 नंबरवर आहे. तर मध्य प्रदेशमध्ये 52 जिल्हे, तर मग बिहार आणि तामिळनाडूमध्ये 38 जिल्हे. सर्वात कमी जिल्हे असणार राज्य कोणते आहेत मग गोव्यामध्ये 2च जिल्हे आहे आणि सिक्कीममध्ये 4 जिल्हे आहे. हे अतिशय महत्वपूर्ण. आपण एका प्रश्नावरून हे एक्सप्लेनेशन बघितलं म्हणजेच आपल्याला याच्या व्यतिरिक्त क्षेत्रफळाच्या बाबतीत जर आणि भौगोलिक क्षेत्राच्या बाबतीत जर प्रश्न आला तर इथून आपल्याला प्रश्न चुकताच कामा नाही. कारण की हे महत्वाचे डाटा आहे, लक्षातच असले पाहिजे. आणि वारंवार तुम्ही रिकॉल केलं तर वारंवार तुमचा पाठ होईल. आणि पाठ कसं करायचं अशा पद्धतीची काहीतरी वेगळी ट्रिक बनवायची त्या पद्धतीने. महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा हे कर्नाटक राज्यास लागून आहे. आता हे जे काही कर्नाटक राज्यास लागून असलेल्या सीमा आहे राज्याच्या किंवा गुजरातला लागून असलेले, तेलंगणाला लागून असलेले, या पद्धतीने जर आहे तर यासाठी आपल्याला ट्रिकच बनावं लागेल. तर इथे कर्नाटकला 7 जिल्हे लागून आहे आणि हे ग्रुप सी मध्ये 22 मध्ये विचारला होता. तर भौगोलिक क्षेत्र महत्वाचं आहे जे की महाराष्ट्राचं असो आणि भारताचं असो. तर महाराष्ट्राच्या सरहद्दीमध्ये जर बघितलं आपण आता वायव्येस गुजरात राज्य आहे आणि त्याला लागून असलेले जे काही जिल्हे आहे तर किती आहेत 4 आहे. कोणते आहे पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. तुम्ही खालून घड्याळाच्या उलट दिशेने जर गेले तर पालघर येतो, मग नाशिक येतो, मग धुळे येतो आणि वरती नंदुरबार येतो. मग याला कसं लक्षात ठेवायचं तर घरामध्ये नंदूच्या नाकामध्ये धूळ गेली, घरामध्ये नंदूच्या नाकामध्ये धूळ गेली. तर कधी गेली तर रात्री गेली, म्हणजे गुजरात रात्र. मग घरामध्ये घर म्हणजेच पालघर, नाकामध्ये म्हणजे नाशिक आणि त्यासोबत धूळ म्हणजे धुळे आणि कोणाच्या नंदू म्हणजेच नंदुरबार.
अशा पद्धतीची ट्रिक बनवा, तुम्ही लिहून ठेवू शकता. आणि त्यासोबत जर बघितलं तर पालघरची जी काही उत्तर सरहद्द आहे हे दादर नगर हवेलीस लागते. आता बघा, पूर्वेस आहे छत्तीसगड, याला दोनच जिल्ह्याची लागलेली आहे, गोंदिया आणि गडचिरोली. आणि आग्नेयस आहे तेलंगणा, याला जर बघितलं तर गडचिरोली साईडकडून जर बघितलं आपण तर पहिले गडचिरोली, त्यानंतर जर बघितलं तर चंद्रपूर आणि मग यवतमाळ आणि नांदेड. तुम्ही अशा पद्धतीने क्रम लक्षात ठेवू शकता. तर उत्तरेत जर बघितलं तर मध्य प्रदेश आहे आणि मध्य प्रदेशला जवळपास 8 राज्यांची सीमा लागलेली आहे. तर याला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं मग, तर तुम्हाला सिम्पली लक्षात ठेवतो. एक गोष्ट सांगतो मध्य प्रदेशमध्ये थोडंसं. तर मध्य प्रदेशमध्ये काय झालं, नंदू आणि गोविंद यांच्याजवळ स्वतःचा बुल आणि एक नाग होतं आणि त्या नाग आणि बुलमध्ये भांडण लागली. त्यामुळे यांचे जे काही जवळचे नाग आणि बुल आहे ते निघून गेले. मग अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, नंदुरबार, गोविंद गोंदिया, त्यानंतर बुल म्हणजेच बुलढाणा, बुल म्हणजेच तुम्हाला माहित आहे की आपण बैल वगैरे त्यामध्ये म्हणतो. तर त्यानंतर नाग म्हणजेच नागपूर, आणि जर बघितलं तर अमरावतीसाठी आमचे लक्षात ठेवायचं, म्हणजेच आमच्या नंदू आणि गोविंदच्या जवळ नाग आणि बुल यामध्ये भांडण लागली. तर हे लक्षात ठेवा इथे. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक बनवू शकता. मी तुम्हाला फक्त काय थोडंसं हिंट देत आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने योग्य वाटेल असेल तशा पद्धतीने ट्रिक बनवा. तर थोडं सोपं जाईल आपल्याला डाटा लक्षात ठेवण्यामध्ये. काय काय लक्षात ठेवायचं, म्हणून त्यासाठी काहीतरी ट्रिक बनवूनच ठेवायच्या. दक्षिणेस कर्नाटक जर बघितलं, कर्नाटकला जर बघितलं तर हे सिक्वेन्सनुसार कशा पद्धतीने रिदममध्ये पाठ करायच्या. कशा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. हे तुम्ही दक्षिणेकडून अशा उत्तरेकडे अशा पद्धतीने वरती जाताना दिसेल तुम्हाला. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड कर्नाटकला 7 जिल्ह्याच्या लागलेल्या आहे. आणि गोवा राज्यात जर बघितलं तर एक सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. तर अशा पद्धतीने मी थोडं एक डेमो म्हणून तुम्ही ॲज अ पाहू शकता लेक्चरकडे. जर तुम्हाला वाटलं की आपण ही सिरीज कंटिन्यू करायला पाहिजे, तर तो मे बी आपण हार्डली 30, 35, 40 मिनिटाचे आपण लेक्चर घेऊया आणि भूगोल हा विषय अशाच पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही रेफरन्स बुक हे करत असाल, वाचन करत असाल, तर बघा मित्रांनो, रेफरन्स बुक पण वाचन करत असाल तर तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टवर कंबाईनसाठी PhD करायची गरज नाही. फॅक्च्युअल डाटा महत्त्वाचा आहे कंबाईनसाठी. कंबाईन हे स्पेशल जर बघितलं आपण तर डायरेक्ट टू डायरेक्ट फॅक्टवर आधारित परीक्षा आहे. आणि आपल्याला 100 क्वेश्चन हे 55 मिनिटात अटेम्प्ट करावं लागेल. 5 मिनिट आपल्याला साईन आणि सिग्नेचरमध्येच त्यामध्ये जातात. म्हणून फॅक्ट जर आपल्या ट्रिकनं पाठ असेल तर तुम्ही तिथं प्रत्येक प्रश्नावर अगदी 20 सेकंद द्यायचे, तर तुम्हाला त्या विचार करण्यामध्ये 15 सेकंद म्हणजेच 30 सेकंद असे अर्धा मिनिट असा जवळपास गेला तर आपले जी काय 55 मिनिटामध्ये 100 प्रश्न अटेम्प्ट होणार नाही. त्यासाठी मॅथ पण आहे, मॅथला पण वेळ द्यावा लागते. तर माझं एक फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं होतं की अशा पद्धतीने आपण लेक्चर घेऊ शकतो का. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर पूर्ण ओव्हरऑल आपण महाराष्ट्र आणि भारत भूगोल हे पूर्ण या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा रिस्पॉन्स कळवा. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि आपल्या करंट अफेअरमध्ये.